पौलाचे तिमोथेला लिहिलेले दुसरे पत्र, अध्याय 2, मराठी. पौलाचे तिमोथेला लिहिलेले दुसरे पत्र, अध्याय 2. पौलाचे तिमोथेला लिहिलेले दुसरे पत्र, अध्याय 2. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेली जी कृपा तिच्या बळवंत होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमोर मजपासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यास सोपून दे. तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस, म्हणून मजबरोबर दुःख सहन कर. लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही. ज्याने आपल्याला सैन्यात घेतलं त्याला संतोष व्हावे हा त्याचा हेतू असतो. जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालण्यात येत नाही. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे. प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देईल. मी सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सोसित आहे, तरी परमेश्वराच्या वचनाला बेडी पडलेली नाही. यामुळे निवडलेल्या लोकांकरता मी सर्व काही धीराने सहन करतो. ख्रिस्त येशूमध्ये जे तारण ते त्यासही युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून. हे वचन विश्वासनीय आहे की जर आपण त्याचबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सहन करतो तर त्याचबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारेल. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वासू राहतो, कारण त्याच्याने स्वतःविरुद्ध वागवत नाही. शब्दयुद्ध करू नये म्हणून बोध. शब्दयुद्ध करू नये म्हणून बोध. तू या गोष्टींची त्यास आठवण दे. त्यास प्रभूसमोर निक्षून सांग की शब्दयुद्ध करू नका. ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होतं. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला काम करी असा परमेश्वराला पटलेला असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील आणि त्यांचे शिक्षण पुळीसारखे चरेल. त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत. ते सत्याविषयी चुकले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात. तथापि परमेश्वराने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. त्यावर प्रभू आपले जे आहे त्यास ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे ही मुद्रा मारलेली आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. काहींचा मान होतो व काहींचा अवमान होतो. यास्तव जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर तो पवित्र केलेले व स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पड आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुम्हाला ठाऊक आहे. प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वाबरोबर सौम्य, शिकविण्यास उत्सुक, सहनशील, विरोध करणाऱ्या सौम्यतेचे शिक्षण देणारा असे असावे. कदाचित परमेश्वर त्यास सत्याचे ज्ञान होण्यास पश्चातापी मन देईल आणि सैतानाने आपल्या इच्छेस वश होण्याकरता धरलेले लोक त्याच्या पाशातून
सुटून शुद्धीवर येतील.